हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर आपण 30 दिवसात इंग्रजी वाचन कोर्स अशा प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधील आज आहे 8वा दिवस. आज आपण मॅजिक ईचा नियम बघणार आहोत. या सिरीजमध्ये अगदी शून्यापासून आपण इंग्रजी वाचायला शिकत आहोत. अतिशय बेसिक पासून आपल्याला काही माहीत नसलं तरी सुद्धा आपण या सिरीजच्या माध्यमातून इंग्रजी वाचायला शिकू शकता आणि आपल्या मुलांना सुद्धा शिकवू शकता. चला तर जास्त वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण काय शिकणार आहोत थोडक्यात लक्षात घेऊयात. मॅजिक ई म्हणजे काय, मॅजिक ई कसे काम करतो आणि मॅजिक ई आल्यामुळे स्वरांमध्ये काय बदल होतो. मॅजिक ई म्हणजे काय. जेव्हा शब्दाच्या शेवटी ई येतो तेव्हा तो स्वतः शांत राहतो, पण तो त्याच्या आधी असलेल्या स्वराला त्याचे नाव घ्यायला लावतो, आवाज नाही. याचा अर्थ असा आहे, शब्दाच्या शेवटी ई आलेला असेल आणि त्या ईच्या आधी जर एखादा वॉवेल आलेला असेल तर त्या वॉवेलचा जो साऊंड आहे, त्या वॉवेलचा फोनिक साऊंड जो आहे तो चेंज होतो. फॉर एक्झाम्पल बघा, मॅन हा एक वर्ड आहे. याच्या शेवटी जेव्हा आपण ईचा उपयोग करतो तेव्हा त्यामधील एचा जो साऊंड आहे तो बदलतो. बघा, मॅन, मेन, म्हणजे एचा साऊंड जो आधी ॲ होता तो ई आल्यामुळे बदलला आणि तो ए झाला, म्हणजे त्याचं जे नाव आहे ए तसाच त्याचा साऊंड झाला. दुसरं एक उदाहरण बघू. कॅप आहे, शेवटी ई आला की त्याचा होतो केप. चला आता बाकीच्या वॉवेल्स सोबत जेव्हा ई येतो तेव्हा त्यांच्या उच्चारामध्ये काय बदल होतो ते सुद्धा आपण बघूयात. ए स्वरासोबत मॅजिक ई रूल. एचा आवाज ॲ ऐवजी ए अक्षराचे नाव असा होतो. कंपॅरिझन बघा, कॅन, क अँड कॅन, आणि जेव्हा शेवटी आपण ईचा उपयोग करू तेव्हा होईल केन. म्हणजे या ठिकाणी जो हा ए आहे त्याचा फोनिक साऊंड जो आहे तो चेंज झाला, तो ॲचा ए झाला. यानंतर टॅप, शेवटी ई लावला की त्याचा होतो टेप. त्यानंतर आहे रॅट, शेवटी ई जोडला की होतो रेट. त्यानंतर आहे मॅड, शेवटी ई जोडला की त्याचा होतो मेड. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ए स्वरासोबत जेव्हा मॅजिक ई येईल तेव्हा त्या एचा जो फोनिक साऊंड आहे तो चेंज होतो. यानंतर आता आय स्वरासोबत मॅजिक ई जर आला तर काय फरक पडतो ते आता आपण बघूयात. आयचा आवाज ई ऐवजी आई असा होतो. कंपॅरिझन बघूया. बघा, प ई न पीन आहे, परंतु जेव्हा या शब्दाच्या शेवटी ई येईल तेव्हा त्यामधील जो आय आहे त्याचा साऊंड बदलेल, त्याचा साऊंड आय असा होईल. पाईन, पाईन. किट, शेवटी ई आला की होतो काईट, काईट. विन, शेवटी ई आला की होतो वाईन, वाईन. त्यानंतर आहे बीट, शेवटी ई आला की त्याचा साऊंड चेंज होतो बाईट, बाईट. यानंतर आता ओ या स्वरासोबत मॅजिक ईचा रूल आपण बघूयात. ओचा आवाज अ ऐवजी ओ अक्षराचे नाव जे आहे त्याचे असा त्याचा साऊंड होतो ओ. कंपॅरिझन बघा. हॉप, एच ओ पी, हॉप, परंतु शेवटी ई आला की त्याचा साऊंड चेंज झाला, हॉपचा मग होईल होप. नॉट, नोट. रॉब, रोब. यानंतर यू स्वरासोबत मॅजिक ई जर आला तर यूचा सुद्धा साऊंड जो आहे तो चेंज होतो. यूचा आवाज अ ऐवजी यू असा होतो. क अ ब, कब आहे, शेवटी ई आला की त्याचा होतो क्यूब. टब, शेवटी ई आला की त्याचा होतो ट्यूब. कट, शेवटी ई लावला की होतो क्यूट. चला आता यानंतर आता आपण सेंटेन्स रीडिंग करूया.
आय बघा लाईक, आयच्या नंतर जो आहे ई आलेला आहे, मॅजिक ई शेवटी आलेला आहे म्हणून लाईक. टू फ्लाय अ काइट. शी मेड अ केक. द डॉग हॅज अ बोन. He is very cute. Put the tape on the note. महत्त्वाचा फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. शॉर्ट वॉवेल्स आणि लॉंग वॉवेल्स मधला. जेव्हा वॉवेलच्या शेवटी त्या शब्दामध्ये शेवटी ई येतो तेव्हा त्या वॉवेलचा जो साऊंड आहे, त्याचा जो फोनिक साऊंड जो आहे तो शॉर्टचा लॉंग होतो. म्हणजे शॉर्ट साऊंड त्याचा राहत नाही, तर त्याचा साऊंड जो आहे तो लॉंग होतो. बघा या ठिकाणी हॅट, या ठिकाणी एचा जो साऊंड आहे तो शॉर्ट आहे ॲ, हो ॲट अ हॅट. परंतु जेव्हा याच्या शेवटी ए येईल तेव्हा त्या एचा जो साऊंड आहे तो लॉंग होईल. हेट, हॅट हेट. बिट, बाईट, बाईट. हॉप, होप, होप. कट, क्यूट, क्यूट. तर या ठिकाणी महत्त्वाचा बदल तुमच्या लक्षात आलेला असेलच की जेव्हा शब्दाच्या शेवटी ई येईल तेव्हा तो ई आल्यामुळे तो स्वतः शांत असतो, परंतु त्याच्या आधी जो वॉवेल वापरलेला असेल तर त्याचा साऊंड जो आहे तो बदलतो. म्हणजे त्याचं जे नाव आहे तोच त्याचा साऊंड होतो. यानंतर आता होमवर्क आहे. आज शिकलेले 10 मॅजिक ई शब्द जे आहेत ते आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. यानंतर बीट आणि बाईट मधील उच्चाराचा फरक सांगणारा ऑडिओ रेकॉर्ड करा किंवा मोठ्याने वाचा. यानंतर या ठिकाणी हा जो वर्ड दिलेला आहे या शब्दाचा उच्चार कमेंटमध्ये लिहा. फ्रेंड्स, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅजिक ईचा रूल बघितला. मॅजिक ई मुळे कशा प्रकारे स्वरांच्या उच्चारामध्ये बदल होता हे आपण आज शिकलेलो आहोत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 9व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण डायग्राफ्स शिकणार आहोत. यामध्ये CH, CK, SH, TH, WH, PH यांचे उच्चार नेमके कसे करायचे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.